नमस्कार. ग दी माडगुळकर यांची एक गाजलेली कविता आहे. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. कोणीन तयास घेई खेळा वयास संगे, सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे. दाऊनी बोट त्याला म्हणती हसून लोक, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वतःशी, भावंडना विचारी सांगेल ते कुणाशी. जेते तयास टोची दावी उगाच धाक, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. खरे तर एखादी कविता एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याला पूर्णपणाने लागू होणे हा योग तसा दुर्मिळ असतो. पण ही कविता वाचताना जिचा संघर्ष लख्खपणे डोळ्यांसमोर उभा राहतो अशी आपली आजची तरुण तेजांकित आहे दीक्षा दिंडे, पुणे. अवघ्या 26 वर्षांची दिव्यांग तरुणी, गर्ल ऑन व्हीलचेअर. पण तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर तिने स्वतःला गर्ल ऑन विंग चेअर बनवले आहे. दुबळेपणाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या चेअरच्या 2 फिरत्या चाकांना तिने स्वतःसाठी फिनिक्सचे पंख बनवले आहे. जन्मापासूनच तिला सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रासले. 84% अपंगत्व, पाठीच्या कण्याची समस्या, यामुळे इतर दिव्यांगांप्रमाणे तिच्या हालचाली, वावर यावर मर्यादा आल्या. पण महत्वाकांक्षा, जिद्द आणि हुशारीच्या बळावर आकाशाला गवसणी घालण्याच्या तिच्या स्वप्नांना कोणी रोखू शकले नाही. अपंगत्वामुळे खाजगी शाळेने तिला प्रवेश नाकारला. पालिकेच्या शाळेत शिक्षण घ्यावे लागले. पण यामुळे तिच्या मनात समाजाविषयीचा कडवटपणा आला नाही. याचे श्रेय निसंशयपणे तिच्या आई वडिलांकडे जाते. टेलरिंगचा लहानसा व्यवसाय करणारी आई आणि रिक्षा चालवणारे वडील. भले परिस्थितीची गरिबी असेल, पण संस्काराने समृद्ध असलेले तिचे कुटुंब. म्हणून तर घेण्यापेक्षा देण्यातला आनंद मोठा असतो याचा ठोस असा संस्कार त्यांनी दीक्षाच्या बालमनावर केला. यातूनच जिला कधी काळी साधे प्राथमिक शिक्षण सुद्धा नाकारले गेले होते, त्याच दीक्षाला आज जगभरातल्या महत्वाच्या चर्चासत्रांमध्ये शिक्षणाचे आयुष्यातील मोल सांगण्यासाठी सन्मानाने मोटिवेशनल स्पीकर म्हणून बोलावले जाते. शाश्वत विकास, तरुणांचे नेतृत्व, दिव्यांगांचे अधिकार या विषयांवरील चर्चासत्रांसाठी ती आतापर्यंत मलेशिया, दक्षिण कोरिया आणि इजिप्तमध्ये जाऊन आलेली आहे. दक्षिण कोरियामध्ये झालेल्या सांस्कृतिक आदान प्रदान कार्यक्रमात तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आयुष्याच्या आरंभी नाकारले पण सोसावे लागल्यानंतर लहान वयातच संत ज्ञानेश्वर जसे विश्वात्मक होत गेले, तसेच दीक्षाच्याही बाबतीत झाले आहे. स्वच्या बाहेर पाहायला शिकल्यामुळे विश्वात्मक होण्याची वाट तिला सापडत गेली आहे. यातूनच रोशनी या तिने स्थापन केलेल्या संस्थेच्या माध्यमातून ग्रीन सिग्नल स्कूल मधून पुण्याच्या ओव्हरब्रिज खाली राहणाऱ्या गरीब मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जबाबदारी तिने घेतलेली आहे. तर द वुमनिझम या स्टार्टअपच्या माध्यमातून फेसबुकवर झालेल्या व्हर्च्युअल मैत्रीचे कल्पक व्यावसायिक संस्थेत कसे रूपांतर करता येऊ शकते याचा वस्तुपाठ तिने घालून दिला आहे. यासोबतच शेती, पर्यावरण आणि शाश्वत विकास या मूलभूत विषयांवर काम करण्यासाठी नुकतीच स्थापन केलेली युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया म्हणजेच योगी ही NGO दीक्षाच्या दूरदृष्टीचा पल्ला कसा चौफेर आहे याचे प्रत्यंतर आणून देणारी आहे. रोशनी, द वुमनिझम आणि योगी ही दीक्षाची ठळकपणे दिसणारी कामे. पण याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लेखन सहाय्यक मिळवून देणे, अंध मुलांना अभ्यासात मदत व्हावी यासाठी ऑडिओ बुक्स रेकॉर्डिंग करणे ही कामे तर ती नेहमी करत असते. गतवर्षीच्या सांगली आणि कोल्हापूरच्या महापुराच्या काळात तिने मित्रांना सोबत घेऊन उभी केलेली मदत असेल किंवा आताच्या कोरोना कहराच्या काळात उभी केलेली आपत्कालीन यंत्रणा असेल, अथवा नात्यांमधली ओल शोधायला भाग पाडणारा बोलकी पत्रेचा आगळा वेगळा प्रयोग असेल, एवढ्याशा वयात
या चिमुरड्या पोरीला असल्या अचाट कल्पना सुचतात कशा आणि त्यांच्या पूर्ततेसाठी झपाटून जाण्याची जिद्द येते कुठून, असा प्रश्न दीक्षाच्या आजपर्यंतच्या वाटचालीकडे बघताना आपल्या मनात आपोआप उभा राहतो. तिच्या या प्रेरणादायी वाटचालीला अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी गौरविण्यात आलेले आहे, ज्यामध्ये 2017ला महाराष्ट्र शासनाचा राज्य युवा पुरस्कार, 2018ला राष्ट्रीय युवा पुरस्कार, तर 2019 मध्ये एशिया पॅसिफिक युथ विथ डिसएबिलिटीज या समितीवरही तिची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे आणि युनायटेड नेशन्सने जागतिक शिक्षण राजदूत ही महत्वाची जबाबदारी तिच्यावरती सोपवली आहे. अपंगत्वाकडे सकारात्मकतेने पाहण्याची मानसिकता भारतीयांमध्ये नाही. त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हेटाळणीचा, सरकारी उदासीनतेमुळे अपुऱ्या सोयी सुविधा यामुळे अनेकदा तिचंही मन निराश झालंय, तिला हताश वाटलंय. पण हे सगळं थोड्या काळासाठीच बरं का, कारण डिअर जिंदगी अगर तेरा नाम जीत है तो मेरा नाम कोशिश हा दीक्षाचा मोटो आहे. म्हणून गदिमांच्या कवितेत शेवटी एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भय वेडे पार त्याचे वाऱ्यासवे पळाले, पाण्यात पाहताना चोरून या क्षणेक, त्याचेच त्या कळले तो राजहंस एक. बदकाच्या पिल्लाला आपण राजहंस असल्याची जाणीव व्हावी, तसा दीक्षाला या वयातच अत्तदीप भवचा साक्षात्कार झाल्याने आपण कोण आहोत आणि कोणासाठी आहोत याबाबतचे तिचे संभ्रम वयाच्या 25शीतच संपलेले आहेत. दीक्षा हिचे जन्मनाव झाशी. खूब लढी मर्दानी ओ तो झांसी वाली राणी थी. हा झाशीच्या राणीमधला फायटिंग स्पिरिट तिच्यामध्ये पुरेपूर उतरलेला आहे. म्हणून तर आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी हकुना मटाटा अर्थात घाबरू नका यावर श्रद्धा ठेवून अखंड लढत आलेल्या या तेजस्वी तरुणीचा संवाद ऐकताना आपणाला आपल्यातला राजहंस सापडावा अशी अपेक्षा करणं व्यर्थ ठरणार नाही. आपण तिच्या संवादाचे हार्दिक स्वागत करूया. नमस्कार, मी दीक्षा दिंडे. मराठी विभाग यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळाला कृतिशील प्रतिसाद देण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज आपण गप्पा मारणार आहोत. ह्या संवादाची मला संधी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम प्राध्यापक देशमुख सरांचे आभार मानते. सरांशी जेव्हा माझा कॉन्टॅक्ट झाला, आमचं जेव्हा बोलणं झालं, तेव्हा मला एक फार म्हणजे त्यांच्याकडून तुमच्यासाठीची, तुम्हा मुलांसाठीची जी तळमळ होती, या कोरोना काळात सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचाव्या, त्यांच्या याचा जो त्यांचा अट्टहास आहे आणि त्यासाठी ते जे प्रयत्नशील आहेत, त्याचा विचार करून मला डेड पोएट सोसायटी म्हणून एक चित्रपट आहे, त्या चित्रपटातील प्रोफेसर किटिंग यांची आठवण झाली. आणि जसं प्रोफेसर किटिंग म्हणतात तसं सीज द डे कार्पेडियम हे त्यांचं एक स्लोगन आहे, हे त्यांचं एक ब्रीदवाक्य आहे, जे जेणेकरून त्यांना असं वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांनी आलेल्या प्रत्येक दिवसाचा जास्तीत जास्त चांगला सदुपयोग करावा. तर मला प्राध्यापक देशमुख सरांमध्ये प्रोफेसर किटिंग दिसले जेव्हा आम्ही पहिल्यांदा बोलत होतो, आणि त्याच्या अनुषंगाने आज आपण गप्पा मारणार आहोत. मी फार लहान आहे, म्हणजे मी आधीचेही सुद्धा वाचनकट्ट्याचे व्हिडिओज पाहिलेले आहेत, आणि एक 26 वर्षाची मुलगी म्हणून मी या सगळा जो लॉकडाऊन होता, जो कोरोना काळ होता, ही जी आपत्ती आपल्या पूर्ण जगावर आलेली आहे, याच्याकडे कसं पाहते याच्या संदर्भात आज आपण थोड्या वेळासाठी गप्पा मारू. माझं वय 26 आहे. मी माझी थोडीशी ओळख करून देते. मी पुण्याची आहे आणि मी आता ऍडव्हेंचर मंत्रा म्हणून कंपनी आहे पुण्यातली, तिथे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून काम करते. त्याचबरोबर द विमेनिझम नावाची माझी कंपनी आहे, आणि सोशल ऍक्टिव्हिझम मध्ये माझा थोडाफार म्हणजे मला प्रश्न पडतात, मला माझ्या मित्रांना मैत्रिणींना, आणि आम्ही आमच्या परीने त्याच्यावर मार्ग शोधण्यासाठी सोल्युशन शोधतो. या सगळ्या सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून आम्ही लॉकडाऊन मध्ये सुद्धा काही गोष्टी केलेल्या होत्या, आणि म्हणजे
लॉकडाऊनची प्रत्येक फेज, जेव्हा कोरोनाचा शिरकाव भारतामध्ये होतो तेव्हा आम्ही कसं वागलो, जेव्हा आपत्तीचे हा जो लॉकडाऊनचा मधला काळ होता तेव्हा आम्ही कसा रिस्पॉन्स दिला या सिच्युएशनला, किंवा काही दिवसांपूर्वी माझी स्वतःची फॅमिली आम्ही क्वारंटाईन होतो. माझ्या आजी म्हणजे मी माझ्या आजींना त्याच्यामध्ये गमावलं. या सगळ्या फेजेस मधून जेव्हा एक माणूस म्हणून मी जेव्हा जाते तेव्हा मी या काळाला कशी उत्तर देते याच्याबद्दल आपण आज थोड्याशा गप्पा मारू. आणि मी काय शिकले, मला यातून काय रिअलाइज झालं, किंवा माझं टेकअवे काय आहे, मी यातून ह्या ज्या गोष्टी इतक्या 3 महिन्यात शिकलेली आहे त्या पुढे जाऊन मी कशा अंमलात आणतेय, किंवा मी त्याचा वापर सीज द डे म्हणजे आहे त्या दिवसाचा वापर मी कसा जास्तीत जास्त करून घेतेय याच्याबद्दल मी थोडासा आपण संवाद साधूया. असं मी काय केलं म्हणजे या 3 महिन्यांमध्ये की मी आज तुमच्यासमोर ही शेअरिंग करणार आहे. मला मान्य आहे की सगळेजण 3 महिने घरात आहेत. कधीही आपल्यावर हा प्रसंग याआधी ओढवला नव्हता की आपण अख्खं जग घरात बसून आहे आणि आपल्याला माहित नाहीये काय करायचं. मी माझं थोडं छोटंसं एक उदाहरण देते. मी स्वतः एक दिव्यांग व्यक्ती आहे. आय एम अ पर्सन विथ डिसॅबिलिटी. माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्याच्या काही महिन्यांनी माझ्या घरच्यांना कळालं की आपलं मूल एक विशेष मूल आहे, दिव्यांग आहे आणि तिला चालता येणार नाहीये. त्या सिच्युएशनला त्यांनी रिस्पॉन्स कसा दिला हे फार मला आवडेल इथे सांगायला, कारण की त्या गोष्टी या आत्ताचा जो 3 महिन्याचा जो काळ आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. माझ्या घरच्यांना जेव्हा कळतं की आपलं मूल हे काही त्याच्या विशेष गरजा आहेत, काही वेगळ्या गरजा आहेत, तेव्हा त्यांच्यासाठी ऑफकोर्स एक कल्चरल शॉक होता. परंतु त्यातूनही त्यांनी मार्ग काढत, म्हणजे लोक आपले जे हितचिंतक असतात अशा वेळी आपल्याला खूप छान छान सल्ले देत असतात की अरे ही मुलगी आहे, ही शहाणी झाल्यावर काय करशील, हिला किती दिवस सांभाळशील, किंवा हिला शिकवून काय करणार आहेस, हिला त्याच्यापेक्षा एक काम कर, हॉस्टेलला टाकून दे. म्हणजे एक प्रकारे जबाबदारी झटकण्याचं काम, किंवा मी त्यांच्यावर इतरांवर एक प्रकारचं ओझं आहे, माझ्या आई वडिलांचं ओझं आहे, हे इतर लोक जेव्हा त्यांना सांगतात आणि ते त्याही परिस्थितीत मला शिकवण्याचं ठरवतात. या सगळ्या फेजेस मधून मी जेव्हा जाते, मी एक लहान मूल म्हणून जेव्हा जाते आणि आज मोठी झाल्यावर त्या गोष्टींकडे मी जेव्हा पाहते तेव्हा मला असं रिअलाइज होतं की माझ्या आयुष्याच्या काही टप्प्यांवर, विशेष टप्प्यांवर मी नेहमी घरात राहिलेली आहे. म्हणजे मी 3 महिने आपण सगळे घरात होतो बरोबर, पण मी माझ्या आयुष्यातली जवळजवळ 20-21 वर्ष घरात बसून होते. आणि त्याचं कारण की सर्वसमावेशकता माझ्या आयुष्यात इंट्रोडक्शन झालं, किंवा सर्वसमावेशकता माझ्या आयुष्यात खरी आली ती फार उशिरा आली. आणि त्यामुळे बाहेर जाणं असो, सोशलाइज होणं असो, लोकांमध्ये मिसळणं असो, फिरणं असो, हे माझ्या आयुष्यातला खूप उशिरा, आयुष्यातल्या टप्प्यांमध्ये हे फार उशिरा आलं. हा जो 21 वर्षांचा काळ होता तेव्हा मी घरीच बसून असायचे. फार तर शाळा आणि माझं घर एवढंच माझं विश्व होतं. गेले तर कधीतरी 2-3 वर्षातून एकदा नातेवाईकांकडे जाणं व्हायचं. आणि त्यात मला म्हणजे आत्ता 3 महिने आपण जेव्हा घरात आहोत ना, तर मला माझे बरेचसे मित्रमैत्रिणी म्हणतात की अरे तुला तर सवय झाली असेल ना असं घरात राहायची. पण तो जो 20-21 वर्षाचा काळ होता त्यावेळी माझं जे मानसिक आरोग्य होतं ते फार ढासळत होतं. म्हणजे सुसायडल टेंडन्सीज मधून मी गेलीये. मी माझ्या गरजा वेगळ्या होत्या, माझ्यामुळे माझ्या आईला फार त्रास सहन करावा लागला. त्यामुळे मी असं समजायचं की आपण जर आपलं आयुष्य संपवलं तर फार बरं होईल. घरातच नेहमी राहणं व्हायचं, त्यामुळे एक प्रकारचं मी कोणावर तरी ओझं होतीये का असं नेहमी वाटायचं. पण खरं सांगायचं तर आयुष्य संपवण्याची हिंमत नाही झाली. जेव्हा मित्रमैत्रिणी म्हणतात की म्हणजे असं ऐकण्यात येतं की अरे तुला बरं आहे, तुला सवय आहे असं घरात राहण्याची, त्याच्या मागची पार्श्वभूमी बरेचदा लोकांना लक्षात येत नाही. कारण की
आपण आपल्या स्वखुशीने कधीही घरात नसतो. आपल्याला आपल्या काहीतरी अडचणींमुळे घरात डांबवलं जातं आणि हतबल असतो आपण त्या परिस्थितीपुढे. मी जेव्हा घरी असायचे तेव्हा माझे मित्रमैत्रिणी कमी असतील, म्हणजे शाळेत माझ्या मैत्रिणी मला कोणी मैत्रिणी नव्हत्या. परंतु माझ्या आईशी खूप छान मैत्री झाली. माझी बहीण माझी खूप छान मैत्रीण आहे. माझे वडील माझे खूप चांगले, म्हणजे आमचं ट्युनिंग फार चांगलं होतं. म्हणजे बाहेरच्या जगाशी माझा इतका कॉन्टॅक्ट नाही झाला तरी मी माझ्या घरच्यांशी फार कनेक्टेड होते. यामध्येच मला वाचनाची फार सवय लागली आणि मला माहिती होतं की ठीक आहे, आपला आजचा दिवस कसा पुढे ढकलायचा हे मला या कोरोना काळात मला इतकं काही विशेष वाटलं नाही. की आता आपण 3 महिने घरात असणार आहोत, तर 3 महिन्यात आपण म्हणजे काय करायचंय कोणालाही माहीत नव्हतं. जेव्हा सुरुवातीला हा आजार आपल्या भारतामध्ये यांनी एंट्री केली, कोणालाच माहित नव्हतं की याला कसं तोंड द्यायचंय, काय करायचंय. आपण सगळे प्रिपेअर्ड नव्हतो या सिच्युएशनला. तर मी काय काम केलं, म्हणजे आमच्या टीमने जे काही काम केलं त्याची थोडीशी छोटीशी पार्श्वभूमी मी सांगते. 2019 साली म्हणजे मागच्या वर्षी सांगली, कोल्हापूर या भागामध्ये ना पूर आलेला होता, आपण सगळे जाणताच. त्याच्यामध्ये आम्ही फ्लड रिलीफचं काम केलेलं होतं आणि हे काम कसं केलं तर मी मगाशी म्हटलं असं, आय एम अ पर्सन विथ डिसॅबिलिटी. आमची जी काही मित्रमंडळी आहेत, आम्ही जे सगळे लोक होतो त्या काळात ऍक्टिव्ह होतो सोशल मीडियावर फार. आम्ही असं ठरवलं की आपल्याला दिसतंय की इथे गरज आहे, इथे पुरातली लोक अडकलेली आहेत आणि कम्युनिकेशनची काहीही साधनं उपलब्ध नाहीयेत. तर आपण आपल्या अकाउंटद्वारे किंवा आपण आपल्या कॉन्टॅक्ट्सद्वारे त्या लोकांपर्यंत कसं पोहोचू आणि त्यांना हवी ती मदत कशी पोहोचू याचा आम्ही प्रयत्न करत होतो. आम्ही 9-10 जणांची टीम होतो आणि आम्ही सगळेजण सोशल मीडियावर भेटलेलो होतो. तेव्हा एक घटना झालेली होती जिच्यामुळे मला असं वाटलं की आपणही याच्यामध्ये काम करावं. याच्या आधी सोशल ऍक्टिव्हिझम मध्ये थोडंफार जे काही काम केलं ते स्वेच्छेने वाटायचं की इथे हे आहे, असं अडचण दिसतीये, आपण हे काम करावं असं वाटायचं. पुरामध्ये मला फील्डवर जाणं शक्य नव्हतं आणि काम तर करायचं होतं. तर अशा वेळी तेव्हाच नुकतीच म्हणजे एक घटना झालेली होती पुराच्या वेळी की ब्रह्मनाळमध्ये एक बोट उलटून पडली आहे अशी एक बातमी आलेली होती. ती बोट जेव्हा उलटून पडते त्या बोटीचा फोटो व्हायरल होतो आणि त्या बोटीमध्ये एक आजी आहेत, एक काकू आहेत, त्या बाळाला घेऊन अशा म्हणजे त्यांच्या कुशीत ते बाळ आहे आणि ते गेलेले आहेत, दे पास्ट अवे. तो फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आणि तो जेव्हा पाहिला आणि तेव्हा असं वाटलं की या ठिकाणी, म्हणजे तेव्हा मला माहित नव्हतं की फील्डवर आपण जाऊन कसं काम करू शकतो, हे पूर्णपणे अनक्लिअर होतं. तेव्हा असं वाटलं की ह्या आजींच्या ठिकाणी, या काकूंच्या ठिकाणी जर मी माझी आई असतो तर मी काय केलं असतं, किंवा माझं कोणी असतं तर मी काय केलं असतं. आणि त्यातून हे जे पुराचं काम मी जे म्हणतेय त्यातून ते सुरू झालं. आम्ही तेव्हा एक हॅशटॅग चालवलेला होता, म्हणजे फ्लड अपडेट म्हणून एक हॅशटॅग होता. त्याच्या अंतर्गत आम्ही ज्या काही आम्हाला अपडेट्स मिळत होत्या, ज्या भागांमध्ये गरज होती त्या भागांमध्ये आम्ही आमच्या परीने पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो. म्हणजे फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल आणि ट्विटर असेल, याच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त चांगला उपयोग कसा करून घेता येईल हे आम्ही पाहत होतो. त्याचबरोबर फेक मेसेजेसला आपण कसा आळा घालू शकतो ते सुद्धा आम्ही व्हेरिफिकेशन करून त्याचं काम पाहत होतो. तर आम्ही ही सगळी 9-10 जण आहोत ना, हे सगळेजण सोशल मीडियावर भेटले. म्हणजे बरेचदा असं म्हणतात की आजकालच्या युवा पिढीला सोशल मीडिया म्हणजे फक्त एक मनोरंजनाचं साधन आहे, टाइमपास करण्यासाठी वापरतात. तर हे जितकं खरं असेल तितकंच त्याचा चांगला वापरही करणारी लोक आहेत आणि ही खूप प्रमाणात जास्त प्रमाणातली लोक आहेत. आम्ही ही जी 9-10 जण होतो ती सगळी सोशल मीडियावर भेटलेलो आहोत आणि आतापर्यंत आमच्यापैकी कोणीही प्रत्यक्षात कधी भेटलेलं नाहीये. परंतु आमच्यामधली ट्युनिंग आहे किंवा ते कोऑर्डिनेशन आहे ते अजूनही महाराष्ट्रातल्या विविध भागातून आलेली ही लोक आहेत. आमचं अजूनही ते कोऑर्डिनेशन चांगलं आहे.
जेव्हा कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा माहित नव्हतं आम्हाला की पुढचा सिनारिओ काय असणार आहे किंवा पुढचा येणारा काळ कसा असणार आहे. जेव्हा कळतं की आपल्या इथे काही केसेस सापडायला लागलेल्या आहेत आणि आचारसंहिता लागू झाली आहे, त्यानंतर 22 मार्चला जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. यावेळी अगेन सेम गोष्ट डोक्यात आली की मला समजा कोरोना झाला बाय एनी चान्स, तर माझं कसं होणार आहे, कारण की मी एकतर पूर्णतः माझ्या आईवर माझ्या आजीवर डिपेंडेंट आहे आणि मला उचलताना, मला हात लावताना, माझी काळजी घेताना जर माझ्यामुळे त्यांच्यामध्ये तो व्हायरस स्प्रेड झाला तर या घटनेला मी जबाबदार असेल. मी इन्क्लुझिव्हनेसवर काम करते, म्हणजे इन्क्लुझिव्ह सोसायटीज असो किंवा इन्क्लुझिव्ह एज्युकेशनवर असो, त्यामुळे मी या घटनेकडे बघताना सुद्धा अगेन पर्सन विथ डिसॅबिलिटीच्या दृष्टिकोनातून विचार केला की यांचं कोण असणार आहे, यांच्यासाठी आपण प्रिपेअर आहोत का, या मुलांसाठी आपण प्रिपेअर आहोत का, किंवा जेव्हा ही मुलं पर्सन्स विथ डिसॅबिलिटी हे इन्फेक्टेड होतील या व्हायरसमुळे, तेव्हा सिच्युएशन आपण कशी हँडल करणार आहोत याचा मी सतत विचार करत होते. आणि ऑफकोर्स पॅनिक होत होतो प्रत्येक जण, आम्ही सुद्धा होत होतो. तेव्हा वी केअर नावाचा आम्ही एक ग्रुप चालू केला, म्हणजे 22 मार्चला जनता कर्फ्यू लागू होणार होता, पण तो कर्फ्यू 1 दिवसाचाच होता. याच्या पुढे काय सिनारिओ असेल हे आम्हाला माहित नव्हतं, कोणालाच माहित नव्हतं. आणि जनता कर्फ्यूच्या वेळी आम्ही असं ठरवलं, म्हणजे त्याच्या 1-2 दिवस आधी आम्ही असं ठरवलं की आपल्याकडे महाराष्ट्रातली ऑलरेडी पुराच्या निमित्ताने का होईना बरेचसे कॉन्टॅक्ट्स आहेत की ते त्या जिल्ह्यातली लोक आहेत, त्या गावातली लोक आहेत, जी आपल्याला येऊन जुळतील आणि आपण एक प्लॅटफॉर्म क्रिएट करू ज्याच्या अनुषंगाने कर्फ्यू जरी असला, आपण बाहेर जाऊ शकलो नाही तरी सुद्धा या इमर्जन्सी, इन केस मेडिकल इमर्जन्सी काही आली तर आपण याला कसं तोंड देणार आहोत आणि आपण त्याच्यासाठी प्रिपेअर असलो पाहिजे, हा हेतू डोक्यात ठेवून आम्ही वीकेअर नावाचा एक साधा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. आणि या ग्रुपच्या मार्फत असं ठरवलं की सगळ्या लोकांना आपण एकत्रित आणलेलंच आहे. 22 तारखेला जे कोणी आम्ही आमचे हेल्पलाईन नंबर्स, म्हणजे आमचे स्वतःचे मोबाईल नंबर्स आमचे व्हायरल केलेले होते, ज्या कोणाला ही मदत लागेल पूर्ण त्या 22 तारखेच्या दिवशी त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावा. आम्ही आमच्या व्हॉलंटियर्सच्या मदतीने, आम्ही ज्यांच्यासोबत कोलॅबरेट केलेलं होतं त्या लोकांच्या मदतीने तुम्हाला ती मेडिकल हेल्प प्रोव्हाइड करू. याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि प्रेग्नंट महिला, लहान मुलं यांना आम्ही प्राधान्य दिलेलं होतं, ज्यांना बाहेर जाण्याचा त्रास होणार होता. आणि फॉर्च्युनेटली त्या दिवशी फक्त 1 केस आलेली होती आमच्याकडे, लहान बाळाला फिट येत होती आणि त्याचं औषध प्रोव्हाइड करायचं होतं आणि ती केस तिथल्या तिथे सॉल्व्ह झाली. 22 तारखेला आमच्याकडे असा म्हणजे म्हणावा असा काही लोड नव्हता. परंतु पुढे काय होणार आहे किंवा हा लॉकडाऊन पुढे किती दिवस कंटिन्यू होणार आहे हे सुद्धा आम्हाला माहित नव्हतं. कर्फ्यू संपल्यानंतर लगेच महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं की आपण हा लॉकडाऊन कंटिन्यू करत आहोत पुढे, आणि तो 15 दिवस, त्याच्यानंतर अजून 15 दिवस असा वाढत गेला. यामध्ये आम्ही एक टीम म्हणून आधीच प्रिपेअर्ड होतो. त्याचा फायदा अशा प्रकारे झाला की मेडिकल हेल्पसाठी आमची जी हेल्पलाईन होती त्याचा उपयोग पुढे जाऊन बऱ्याच लोकांना झाला. आम्ही असं म्हणजे त्यांच्यासाठी काही आम्ही लिहून नाही ठेवलेला, डेटा नाहीये माझ्याकडे आता की किती लोकांपर्यंत आपण पोहोचलो, परंतु अगेन आम्हाला प्रॉब्लेम दिसत होता आणि आम्ही त्याच्यावर सोल्युशन शोधून काढलं. मग मेडिकल हेल्प असो किंवा गावागावांमध्ये लोकांना राशन प्रोव्हाइड करणं असो किंवा ब्लड डोनेशन कॅम्प असो, आम्ही छोट्या छोट्या या गोष्टींमधून सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून लोकांपर्यंत पोहोचत होतो. माझ्या बऱ्याचशा मित्रमैत्रिणींनी मेंटल हेल्थसाठी सुद्धा काही हेल्पलाईन नंबर्स आणलेले होते, व्हायरल केलेले होते, जेणेकरून या काळामध्ये ना, म्हणजे मला माहितीये की आपण एकटे असू किंवा आपलं कोणी नसेल,
आपण घरी राहिल्यावर आपला बाहेरच्या जगाशी काहीही संबंध येत नाहीये, अशा वेळी कसा रिस्पॉन्स द्यायचा सिच्युएशनला हे मला माहितीये, हे माझ्या घरच्यांना माहितीये, कारण की आम्ही त्यातून गेलेलो आहोत. परंतु अशी बरीचशी लोक आहेत त्यांना पहिल्यांदा आयुष्यात असं झालंय की घरात सगळे आहेत आणि आपल्याला माहित नाहीये आता पुढे काय होणार आहे आणि हे किती दिवस चालणार आहे. अशा वेळी तुम्ही लोकांना मेंटल हेल्थसाठी काउन्सिलिंग करणं हे फार महत्वाचं असतं. आणि असंच माझ्या त्या मित्रमैत्रिणींनी ती हेल्पलाईन लोकांना प्रोव्हाइड केली आणि बऱ्याचशा लोकांना त्याचा फायदा झाला. वी केअरच्या मार्फत आम्ही एक छोटासा उपक्रम केलेला होता, ते म्हणजे बोलकी पत्रे. पत्रांची दुनिया आजकाल SMS व्हॉट्सअपच्या जमान्यात हरवत चाललेली आहे. तर आमच्या अशा डोक्यात आलं की बऱ्याचशा लोकांना लिहून मोकळं होता येतं, त्यामुळे आपण बोलकी पत्रे नावाचा एक छोटासा फेसबुक ग्रुप पेज आपण लोकांना प्रोव्हाइड करू, एक प्लॅटफॉर्म देऊ त्यांना, जेणेकरून त्यांना मोकळं होता येईल आणि त्यांच्या आवडत्या पत्त्यावर ते पत्र त्यांना पाठवता येईल. अशी बरीचशी पत्र, म्हणजे आतापर्यंत आमच्याकडे 50-60 पत्र आली असतील. तुम्ही फेसबुक पेजवर जाऊन ती वाचू शकता. लोक मोकळी होत होती आणि आम्ही आमच्या परीने या सिच्युएशनला कसं रिस्पॉन्ड करायचं हे आम्ही पाहत होतो. यातूनच मी म्हणते की आम्ही 3 महिने म्हणजे आम्ही स्वतः टिकू शकलो, की 3 महिने आम्ही सुद्धा थोडंसं मेंटल डिप्रेशन मधून जात होतो. कारण की सुरुवातीच्या काळात ना 12-15 तास आम्ही कंटिन्यू आमचा मोबाईल हातात घेऊन बसायचो आणि कधीही कोणत्याही वेळी कुठलीही मेडिकल हेल्प असायची, इमर्जन्सी असायची, लोकांना राशन हवं असायचं आणि आपल्याला जास्तीत जास्त करून लोकांना ती मदत प्रोव्हाइड करून द्यायची होती. यावेळी मला सांगायला आवडेल की महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा सुद्धा आपल्याला सपोर्ट मिळालेला होता. हेल्थ वर्कर्स असतील किंवा सफाई कर्मचारी असतील, या सगळ्यांनी सुद्धा खूप छान पद्धतीने ही सिच्युएशनला रिस्पॉन्स दिला. ही जेव्हा आपत्ती आली ना आपल्याकडे, तेव्हा एक गोष्ट रिअलाइज झाली की आपण भविष्यामध्ये येणाऱ्या आपत्तीसाठी किती प्रिपेअर्ड आहोत. मला इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, म्हणजे हे माझं पर्सनल अनालिसिस आहे. आपल्याला शाळा, महाविद्यालय, रुग्णालय या गोष्टींची अत्यंत जास्त आवश्यकता आहे. म्हणजे रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल. परंतु एक नागरिक म्हणून आपण बरेचदा या गोष्टींच्यासाठी कलेक्टिव्ह मागणी करत नाही. म्हणजे जेव्हा परदेशात आपण बघतो की सगळ्या सुविधा तिथल्या नागरिकांना मिळतात, हेल्थकेअर सिस्टीम तिथली फार छान आहे, परंतु तीच हेल्थकेअर सिस्टीम आपण जर आपल्या देशाशी कम्पेअर केली तर ती फार ढासळलेली दिसते. लोकांना वेळेवर रुग्णालय मिळत नाही, त्यांना व्हेंटिलेटर्स मिळत नाहीत. आणि आपण या सिच्युएशनमध्ये एकच कळतं की आपण किती प्रिपेअर्ड होतो या घटनेसाठी. आणि या घटना अजूनही पुढच्या काळात येणार आहेत, कारण की यांना सुद्धा जबाबदार आपणच आहोत. ह्या जेव्हा घटना होत होत्या, जेव्हा आम्ही रिस्पॉन्स देत होतो, तेव्हा आम्ही आमच्या परीने अजून एका गोष्टीवर अभ्यास करत होतो. तो म्हणजे होता पर्यावरण. कारण की आता आपण म्हणतो ना 3 महिने झाले आपण घरात होतो, आपण मानव घरात आहे, मनुष्य घरात आहे आणि निसर्गाने मोकळा श्वास घेतला, असं आपण बरेच ठिकाणी वाचलं असेल, तुम्हीही वाचलं असेल. या सिच्युएशन म्हणजे ही 3 महिन्यासाठीची गोष्ट झाली. परंतु 3 महिन्यानंतर काय, हळूहळू अनलॉकची आता घोषणा झालेली आहे आणि गोष्टी एक एक करून ओपन होत आहेत. सगळ्या आज सलून ओपन झालंय, बऱ्याच बसेस सुरू होतील, रेल्वे सुरू होतील, आपलं जीवन परत सुरळीत होणार आहे. मग पुढे काय, मग निसर्गाचं काय. तर माझा एक मित्र आहे गिरीश पाटील म्हणून, गिरीश आणि त्याच्या संपूर्ण टीमने आम्ही अभ्यास करत होतो पर्यावरणाच्या, म्हणजे इंटरेस्ट होता. मी पर्सनली सस्टेनेबल लिव्हिंगवर फार भर देते. म्हणजे कमीत कमी गोष्टी वापरून आपण कसं जगू शकतो, शाश्वत विकास आपण कसा आपला करू शकतो, याच्यावर माझा नेहमी भर असतो. म्हणजे साधी गोष्ट आहे की पिण्याच्या पाण्याची बाटली आपण प्लास्टिकची नाही वापरली तरी चालेल, आपण ती रिफिल करू शकतो. आपण आपला
म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीच्या जागी आपण कागदी पिशवी वापरू शकतो, कापडी पिशवी वापरू शकतो. या फार छोट्या गोष्टी आहेत, परंतु आपण आपल्या आयुष्यात त्या किती अंमलात आणायच्या हे आपल्यावर आहे आणि ती सवय आपल्याला लागून घ्यावी लागणार आहे. आपण स्वच्छतेचं महत्व आपल्याला केव्हा कळतं? जेव्हा कोरोना येतो, जेव्हा कोणता तरी आजार येतो आणि तेव्हा आपल्याला स्वच्छतेचं महत्व कळत जातं. आणि तोपर्यंत आपण म्हणजे इथे कसं होतं ना की एखादी घटना घडून जाते, मग आपण त्याच्यावर विचार करतो, मग आपण म्हणतो की आपण असं झाल्यावर आपण विचार नाही करत की एखादी गोष्टीचं अनालिसिस आधी नाही करत. आपण ती घटना घडून गेल्यावर आपण आता काय करता येईल याचा विचार करायला लागतो आणि तिथेच आपण चुकतो. आम्ही सगळ्या मित्रांनी मग ठरवलं की ऍग्रीकल्चर, सस्टेनेबल रूरल विलेजेस आणि एन्व्हायरमेंटवर आम्ही एक संस्थेची स्थापना केली या काळामध्ये. त्या संस्थेचं नाव आहे योगी, युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया. याच्यामध्ये आम्ही सातपुडा रेंज मधली 3 गावं आहेत ती दत्तक घेतलेली आहेत आणि त्या गावांच्या माध्यमातून आम्ही शाश्वत विकासावर कसं काम करता येईल किंवा आपण हरित सेना कशी उभारू शकू याच्यावर छोटं मोठं काम करत आहोत. ही झाली गोष्ट आमची, म्हणजे वैयक्तिक पातळीवर आम्ही काय केलं, कसं केलं. एक सुप्रसिद्ध इटालियन लेखिका आहेत फ्रान्सिस्का मेलेंड्री, त्यांचा एक व्हिडिओमध्ये मुक्ता बर्वे यांचा व्हायरल झालेला होता. त्याच्यामध्ये त्या म्हणतात की तुमच्या आता जे जग आपण पाहतोय ते जग सेम नसणार आहे. ते जग पोस्ट कोरोना हे फार बदललेलं असेल. मला असं म्हणायचं की जेव्हा जगाची निर्मिती झाली, जेव्हा मानवाची निर्मिती झाली, त्याच्या प्रत्येक क्षणापासून म्हणजे आज सुद्धा जग बदलतंय, उद्या सुद्धा जग बदलणार आहे. प्रत्येक दिवशी हे जग बदलत आलंय. प्रत्येक दिवशी या जगामध्ये युनिव्हर्समध्ये छोटे छोटे बदल घडत आलेले आहेत. आता आपण जे पाहतोय याच्या आधी आपण जे पाहिलेलं होतं ते उद्या सेम नसणार आहे आणि याला आपण तयार आहोत का? याला आपण खरं तर मी म्हणते की हा 3 महिन्याचा जो काळ आहे ही आपल्याला मिळालेली एक संधी आहे आणि त्या संधीचा आपण पुरेपूर वापर केला पाहिजे. जसं गिरीश आणि मित्रांनी योगीची स्थापना केली तसे बरेचसे मित्र आहेत, त्यांनी अपॉर्च्युनिटी समजून या 3 महिन्याच्या कालखंडाला त्यांनी स्वतःचे बिझनेस स्टार्ट केले, काहींनी नवीन स्टार्टअप चालू केली. मी मगाशी जसं उल्लेख केला माझ्या स्टार्टअप बद्दल, द विमेनिझम नावाचं. आम्ही एक कंपनी आहोत आणि आम्ही पूर्णतः ऑनलाईन काम करतो. महाराष्ट्रातल्या 6 वेगवेगळ्या भागातून 6 जणी आम्ही एकत्र येऊन ही कंपनी चालवतो. आम्ही अजूनही कधीही भेटलेलो नाहीये, परंतु आपल्याकडे असलेले मिनिमम रिसोर्सेस म्हणजे ठीक आहे आपल्याला आता बाहेर जाता येत नाहीये, मग आपल्याकडचा रिसोर्स आता काय आहे तर इंटरनेट आहे, मोबाईल फोन आहे आणि त्याच्यावर उपलब्ध असलेले विविध कोर्सेस आहेत किंवा जाणकार आहेत जे आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करू शकतात. त्याचा उपयोग करून तर आपण नवीन काहीतरी सुरुवात करू शकतो ना. हीच गोष्ट लक्षात ठेवून बरेच जणांनी ऍग्रीकल्चर इनोव्हेशन मध्ये सुद्धा त्यांचा रोल सुरुवात केलेली आहे, त्यांचं स्टार्टअप सुरू केलेलं आहे. खूप काही जण आहेत इनोव्हेटिव्ह गोष्टी करतात आणि म्हणून मी म्हणते की या गोष्टीकडे आपण आपल्याला डांबून ठेवलंय किंवा नैराश्याच्या गर्तेत न जाता या म्हणजे या संधीचं सोनं केलं पाहिजे. सीज द डे, कार्पे डियम असं जसं प्रोफेसर केटिंग म्हणतात तसं आलेल्या प्रत्येक दिवसाचा उपयोग आपण जास्तीत जास्त प्रकारे केला गेला पाहिजे. आपण आता जून महिना आहे, म्हणजे जून ऑलमोस्ट संपलेला आहे आणि अजूनही शाळा चालू होतील की नाही याचा पत्ता नाहीये. मला वाटतंय की डिसेंबर पर्यंत आपण जितकं सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळू, म्हणजे डिसेंबर काही याच्या नंतरही तितकं जास्त आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी चांगलं असणार आहे. आणि शाळांची जेव्हा गोष्ट येते तेव्हा मुलांच्या सुरक्षिततेचा सुद्धा प्रश्न येतो. त्यामुळे ऑनलाईन लर्निंगचे, ई लर्निंगचे बरेचसे ऑप्शन सुद्धा आपल्याकडे समोर येत आहेत. मी एक छोटंसं उदाहरण देते. माझं जेव्हा शाळेत प्रवेश होणार होता 1ली 2रीला, तेव्हा मला ना फार चांगल्या चांगल्या शाळांनी नाकारलेलं होतं आणि रिझन होतं की मी पर्सन विथ डिसॅबिलिटी आहे आणि माझ्यासाठीच्या
मला लागणाऱ्या सोयी सुविधा ज्या लागणार होत्या त्या त्यांच्याकडे नव्हत्या. उदाहरणार्थ, तुम्हाला जसं पायऱ्या म्हणजे चालताना कुठेतरी वरच्या मजल्यावर जाताना पायऱ्यांची गरज असते, तशी मला लिफ्टची आवश्यकता होती. मला ऍक्सेसिबल टॉयलेट्सची गरज होती आणि ह्या कुठल्याही गोष्टी, रॅम्प्सची गरज होती आणि ह्या कुठल्याही गोष्टी माझ्याजवळ तेव्हा नव्हत्या. यामुळे व्हायचं काय की खूप चांगल्या शाळांमध्ये प्रवेश नाकारून सुद्धा मला माझं शिक्षण एका सरकारी शाळेमध्ये कात्रजच्या मी पूर्ण केलं. शाळा झाली, कॉलेजची वेळ येते, कॉलेज सुद्धा सेम मला प्रॉब्लेम फेस करावा लागतो. वर्ग वरच्या मजल्यावर असतात आणि शिक्षकांना कुठल्याही प्रकारचा रिस्क घ्यायचा नसतो तुमच्यासाठी. म्हणजे समजा तुमचा वर्ग वरच्या मजल्यावर असेल तर माझ्या एकटीसाठी वर्ग अख्खा खाली येणार नाही, परंतु माझी आई मला उचलून वरती घेऊन जायची. हा जो अप्रोच होता तो कुठेही सर्वसमावेशकतेमध्ये बसत नव्हता. आपण सर्व शिक्षा अभियान म्हणतो, म्हणजे 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना कंपल्सरी एज्युकेशन मिळालं पाहिजे हे जे आपण म्हणतो, त्याच्यामध्ये सर्वसमावेशकतेचा सुद्धा प्रत्यक्षात अभाव अजूनही जाणवतो. म्हणजे माझ्या काळात तर जाणवायचा. आता जेव्हा संपूर्ण जग घरी बसलेलं आहे तेव्हा ऑनलाईन शिक्षणाचे मार्ग सगळ्यांसाठी खुले होतात. म्हणजे उदाहरणार्थ, जेव्हा सगळं जग घरी बसतं तेव्हा हे ऑनलाईन एज्युकेशनचे मार्ग आपण त्यांचा विचार करायला लागतो. ऑनलाईन एज्युकेशनचा उपयोग कोणाला होणार आहे? ज्यांना कम्युनिकेशन म्हणजे गावापासून कॉलेजमध्ये जाण्यासाठी ज्यांना त्रास होत होता, रस्ते नव्हते, दळणवळणाच्या सोयी सुविधा नव्हत्या, किंवा माझ्यासारखी अशी काही विद्यार्थी आहेत ज्यांना शिकायचं आहे परंतु त्यांना बाहेर जाता येत नाहीये, त्यांना याचा फायदा होऊ शकला असता. म्हणजे पुन्हा एकदा आपत्ती आली आणि आपण त्याच्यावर नंतर विचार केला की आपण ऑनलाईन लर्निंगचे मार्ग कसे काय मुलांपर्यंत पोहोचू शकतो. ही ऑनलाईन ई लर्निंगची सुविधा अजूनही गावागावांमध्ये, खेड्यापाड्यांमध्ये मुलांना मिळू शकत नाही, कारण की त्यांना हवी असणारे टॅबलेट्स नाहीये, त्यांना हवं असणारं इंटरनेट कनेक्शन नाहीये. त्यामुळे आपण कुठलीही घटना होण्यापेक्षा होण्याआधी त्याचा विचार का करत नाही हे मला तुम्हा सगळ्यांना या निमित्ताने आवडेल प्रश्न विचारायला. आणि मला हेही आवडेल की तुम्ही काही सोल्युशन्स मधून म्हणजे तुम्ही सोल्युशन शोधा याच्यावर. तुम्हाला तुमच्या गावांमध्ये, खेड्यांमध्ये याच्यासाठी काही करता येईल का याचा सुद्धा तुम्ही विचार करा. गिरीशचं जसं मी उदाहरण दिलं योगीचं, तसंच मी रुचिरा नावाची माझी एक मैत्रीण आहे तिचं एक उदाहरण देते. तिने ऑनलाईन लर्निंगसाठी आपण काय करू शकतो, म्हणजे जग पूर्णतः बदलणार आहेच म्हणजे पोस्ट कोरोना जग हे फार वेगळं असणार आहे. आणि ज्या देशामध्ये जास्त म्हणजे 60% वर मुलं ही मिड डे मील साठी शाळेत जातात, म्हणजे त्यांची प्राथमिकता हे शिक्षण नसून तर त्यांना रोजचं 2 वेळचं जेवण किंवा म्हणजे शाळेत मिळणारा आहार हे आहे. या मुलांसाठी आपण काय करू शकतो ते तिने आत्ताच एड्युथॉनच्या मार्फत काही ऑनलाईन कोर्सेस म्हणण्यापेक्षा काही ऑनलाईन लेक्चर्स आणलेले आहेत. म्हणजे पूर्ण जगभरातून याच्यामध्ये लोक समाविष्ट होत आहेत आणि ते पोस्ट कोरोनामध्ये आपण शिक्षणावर कसं काम करू शकतो याच्याबद्दल त्यांचे इनपुट्स देत आहेत. हे सगळं झाल्यानंतर त्यांची एक ब्ल्यूप्रिंट तयार होईल आणि ती ब्ल्यूप्रिंट आपल्या सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध होईल. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या परीने या सिच्युएशन मधून एक ऑपॉर्च्युनिटी शोधत आहेत. तुम्ही सुद्धा ते करू शकता. आर्थिक विषमता वाढलेली आहे, म्हणजे या 3 महिन्याच्या काळामध्ये आर्थिक विषमता प्रचंड प्रमाणात वाढली आहे, स्थलांतर झालेली आहेत, अर्थव्यवस्थेवर ताण पडतोय. त्यामुळे हे किती दिवस चालू राहील आपल्याला माहित नाहीये. जग बदलतंय, मानसिक आरोग्य धोक्यात आहे. हे सगळ्या गोष्टी, ह्या निगेटिव्ह गोष्टी जरी असल्या तरीही आपल्याला म्हणजे आयुष्यात चॅलेंजेस हवेत ना, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाहीये की त्याला रिस्पॉन्स कसा द्यायचा. माझ्या जर्नीला मी नेहमी नाव देत आले की मी वेड कुरूप पिल्लू होते, पण त्याला जेव्हा कळालं, त्याला स्वतःच्या क्षमता जेव्हा कळाल्या तेव्हा त्याला कळालं की तो एक राजहंस आहे.
माझ्यामध्ये सुसायडल टेंडन्सीज होत्या, मी फार निगेटिव्ह होते. अँड इट्स ओके, म्हणजे कधीतरी लो फील करणं आणि त्या लो फील करण्यामध्ये सुद्धा तुम्हाला कळत असेल की तुम्ही कुठे चुकताय, तर मला वाटतं ती पण एक अपॉर्च्युनिटी असू शकते. नेहमी माणूस पॉझिटिव्ह नाही राहू शकत, मी सुद्धा नाही राहू शकत. तर ही आयुष्यात माझ्या समजा मी तेच म्हणते की माझ्या आयुष्यात जरी हे चॅलेंजेस नसते तर मी सुद्धा एक मिडिओकर लाईफ आज जगू शकले असते. म्हणजे एक सर्वसामान्य आयुष्य आता मी कुठेतरी सेटल झाले असते आणि आज तुमच्याशी संवाद साधला नसता. ही अपॉर्च्युनिटी आहे आणि याच्यातूनच काहीतरी क्रिएटिव्हिटी घडू शकते. इट कॅन डू वंडर्स. तुम्हाला तुमच्या हातात आहे की तुम्ही तुमचा दिवस कसा स्पेंड करायचा आहे. वन बॉल ऍट अ टाइम असं म्हणतात की एक गोष्ट एका वेळी घ्या. खूप छान, म्हणजे वेळ मिळालाय तर पुस्तकं वाचा, मूवीज बघा, सिरीज बघा. मी तुमच्याच, आपण एकाच वयाचे आहोत आणि त्यामुळे मी हक्काने म्हणू शकते की आपल्या जनरेशनला जेवढा काही नॉलेज घेता येईल या काळात तेवढं त्याने घ्यावं आणि पुढच्या बदलणाऱ्या जगाला हसतमुखाने सामोरं जावं. असं व्हायला नको की आपण आपल्याकडे संधी होती परंतु आपण त्यासाठी प्रिपेअरनेस आपली दाखवली नाही आणि आपण तयारी केली नाही जेवढी करायला हवी होती. जेवढं होईल तेवढं करा. सीज द डे आणि नेहमी हसतमुख जे आहे आपल्याकडे जे आहे ना. म्हणजे मी ह्या 3 महिन्यात एक गोष्ट रिअलाइज केली आहे की आपण बाहेर जायचो, आपण फिरायचो, परंतु हे बाह्य जग फक्त त्या काळासाठी आपलं मर्यादित होतं. आणि या 3 महिन्यामध्ये मी एक जी गोष्ट रिअलाइज केली ती म्हणजे ज्या गोष्टी माझ्याकडे आहेत त्या गोष्टीसाठी मी फार ग्रेटफुल आहे आणि ही कृतज्ञता अशीच मनात राहू द्यात. आणि ज्या गोष्टी नाहीयेत त्याच्यापेक्षा आपण ज्या गोष्टी आहेत म्हणजे आपल्या ज्या असेट्स आहेत त्याच्यावर फोकस करूया आणि आपण या बदलणाऱ्या जगाला हसतमुखाने सामोरं जाऊया. एवढं बोलते आणि तुमची रजा घेते. ऑल द बेस्ट आणि थँक्यू व्हेरी मच.